आप्पा, बैलगाडीसाठी बैलांची व्यवस्था झाली ना रे? नाही, रामाची पेरणी आहे उद्या. अरे मग दुसऱ्याचे बघायचे ना. रामा म्हणाला तो जाऊन गुपचूप बघेन. आपण जर चौकशी केली तर उगाच गावात बबरा व्हायचं की आपण गाव सोडून जातोय. तेही खरंच. आता कसं व्हायचं रे? होईल, सापडेन काहीतरी मार्ग. पण आपण उद्या जातोय हे नक्की. हो. कशामुळे का होईना जायचं रद्द झालं तर किती बरं होईल. सखू, तू कशाला ताटकळतेस? जा झोप बघू. झोपच येत नाही. सखू, झोपाव तर लागेल ना बाळा. उद्या निघायचंय आपल्याला पहाटे. जा, जाऊन झोप बरं. अगं बाई, आता कोण आलं असेल? आता नवीन संकट नको रे विठुराया. हो, मी बघतो. हे बघा, हे लई कमी आणि संकट लई मोठं आहे. शिवाप्पाच्या मुसक्या आवळ्याची वेळ झालेली आहे. लय लय म्हणजे लय दिस दिले त्याला. अरे दोंड्या, पानाचा डबा ठेवलाय ना बा. चला मग निघायचं. होय, झालं काम ना तुझं? मग निघ की. लय उडायला लागलाय शिवाप्पा. आमच्यावर धावून येतो. त्याचे पंख छाटले पाहिजेत. ऐका, मालकीनबाई, मालकीनबाई, मालकीनबाई. काय झालं? शिवाप्पाला दगा फटका होतो या. काय? मला समजा ऐकून नाही आलं. पर ते बाहेर मालक, ते नारोबा आणि धाकले मालकीनबाई समदे शिवाप्पाविषयी काहीतरी शिजवत्यात. शिवाप्पाचे पंख छाटले पाहिजेत, त्याच्या नाड्या आवडल्या पाहिजेत, असं काहीतरी मालक समदेचे सांगत होते. आजी, तुम्ही लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जावा. हे बघा, मालक कट रचतायत. तुमच्या जीवाला धोका आहे. सावधवान लवकर निघा. आम्हाला अंदाज होताच. आम्ही जातोय गाव सोडून. पहाटेच निघतोय. उमाबाई, हे घ्या. देवी आईचा अंगार आहे. तुमचं रक्षण बी करेल आणि योग्य मार्ग बी दाखवेल. घ्या. शिवाप्पा, हे घ्या. घ्या. नवीन जागी जाणार जवळ पैका पाहिजे. नाही म्हणू नका, अडीअडचणीला कामी येईल. घ्या. अनमान करू नका. एवढं तरी करू द्या. नाही मालकीनबाई, हो, तुमची स्नेह भावना हाच खूप मोठा आधार आहे आम्हाला.
रुक्या पैक्यांपायी खूप चटके सोसलेत. आता खरंच पैके नकोत. राग मानू नका, पण खरंच नकोत. ठीक आहे, पर उद्या जर येळ आलीच तर समद बाजूला ठेवून मला हाक द्याल, एवढं सबूत द्याच. तुझी गोदाई म्हणून येणारी हाक माझ्या मेलेल्या मनासाठी संजीवनीच आहे बघ. माझ्या निष्फळ आयुष्याला तुझ्या गोदाई म्हणण्यामुळे अर्थ मिळाला ग. विठुरायाचीच कृपा म्हणायची, नाहीतर माझ्या जगण्याला काही राम राहिला नव्हता. पण तू माझी लेक झालीस आणि प्रत्येक आईला जशी मुलगी हवी तशीच आहेस बघ. मनानं सुंदर, सोजवळ, सद्गुणी, लई नशीबवान आहे उमाई. सुखी राहा. तुझ्यावर येणारं प्रत्येक संकट माझ्यावर येऊ दे. तुझ्याकडे येणारी सगळी दुःख मला मिळू दे. सुखात आनंदात राहा. तुमचं कर्ज 10 नाही, 110 रुपये आहे. 110. तेव्हा इटोळ्याचा मालक मी आहे, या रावळाचा मालक मी आहे. येते. अरे तुम्ही पुरी पोटी गाडी ओढताय, मला मला संकोच वाटतो रे. मी उतरते खाली. थांब ना, उतरते. हो सासूबाई, वाट रानातली आहे. प्रकाशही अंधुक आहे. काटे कुठे आहेत तुम्हाला नाही जमणार हो. तुम्ही सखूच्या बरोबर बसला आहात ना, तेच महत्वाचं आहे. आम्हाला काही जड होत नाहीये, असू देत. नका उतरू तुम्ही. आई, लवकरात लवकर आपल्याला दूर जायला हवं. तू बस स्वस्त, संकोच करू नकोस. सखू, तू निघालीस मला सोडून? जाऊ नको ग, जाऊ नको ग, जाऊ नको ग. मी बंदी असताना राहुल कुलूप बंद आहे. अशा कठीण समयी मला सोडून नको ग जाऊ सखू. ये ग, एकटा पडेन मी. ये.
सखू काय झालं सखू? असं कसं एकटे टाकू मी तुला? आले. सखू सखू अगं सखू 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 अगं सखू थांब तरी. सखू 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 नाही, मी तुला सोडून कुठे 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 जाणार नाही विठुराया. कुठे जाऊ रे मी? हे बघ, आले आले मी इथेच तुझ्या समोरच आहे मी. विठुराया, मी तरी कशी राहू तुझ्याशिवाय? मी आता कधीच कुठेच जाणार नाही तुला सोडून. विठुराया, चुकलं रे माझं. मी पुन्हा तुला कधी सोडून जाणार नाही, कधी जाणार नाही. सखू 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 अगं सोड बघू. चल चल तिकडे. अगं चल तरी. अगं सखू सोड ग बाळा. सखू सोड ग. अगं ओढू नकोस, भलत्याचं सलता होईल, इजा होईल उगीच काहीतरी. अगं सखू अगं काय खुळेपणा चाललाय हा? सखू ऐक तरी ग. अगं गावात चर्चा नको म्हणून पहाटे निघालो ना आपण, आणि आता तू नको तेच करतेस. अगं सगळ्या गावाला जाग आली, सगळ्यांना कळेल की आपण गाव सोडून जात होतो. का अशी वागतेस बाळा? अजूनही वेळ गेलेली नाहीये. चल बा, चल चल लवकर चल. चल. नाही अप्पा, मी विठुरायाला सोडून कुठेही जाणार नाहीये, आणि तुम्ही पण कोणी जायचं नाही माझ्या विठुरायाला एकटं ठेव. जाऊ शकत नाही. आराम मालकाच्या पंजातून जाऊ शकत नाही. पण हुशार शिवाप्पा लय हुशार. बैल मिळत नाही म्हणल्यावर बैल बनवून बैलगाडी ओढत कुटुंबासनी घेऊन पळून चालला होता. काय नवकोट नरोत्तम आहे म्या. तुझ्या बारशाच्या घोगऱ्या खाल्ल्यात मी. स्वतःच्या कुटुंबाला बाहेरगावी न्यायला कोणाच्या परवानगीची काय गरज आहे? आणि कुठे पळून नव्हतो जात मी. मोठ्या गावी जाऊन कष्ट करणार होतो, पैकी कमावणार होतो, आणि तुमचं कर्ज फेडणार होतो. आहे ना? मग पाचच्या पारी अंधारात गुपचूप चालला होता. कारण चोर तुझ्या मनात होता. आमासरी पोबारा देऊन पळून चालला होतास तू. मुळीच नाही. तुझा रोजचा जाच नकोय आम्हाला. कारण नसताना छळतोयस तू आम्हाला. अरे आम्ही प्रामाणिक आहोत. तुझी दंडेली आणि आरेरावी संपतच नाहीये. आणि काय हो, सखूच्या जीवाशी खेळ करताय तुम्ही. ते कसं सहन करणार होता मी? तुम्ही खोटं वागता आणि आमच्यावर आरोप करता. ते सोड रे. चोरी पकडली गेली तुझी.
शिवाप्पा तू आमचा देणीकरी आहेस. गावा बाहेर जाणं सोड, तुला मरू सुधीक देणार नाही ना. तू आमच्या डोळ्यात धूळ फेकू शकत नाही, कारण दिवसा घारीची आणि रात्री घुबडाची नजर असते आमची. कसा सुटशील आमच्या तावडीतून? आणि ज्या इटुराच्या नावानं तुम्ही नाचताय दिसरात, तो इटुरा तुमच्याकडे डुंकून पण बघत नाही. त्या तुझ्या डोईवरचं कर्ज आहे ना, ते तुमच्या 7 पिढ्या फेडू शकत नाही. मग कशाला धाडस करायचं? मालकाच्या पार डोकं ठेवायचं, पदर पसरायचं, नाक घासायचं, इनवणी करायची. एवढेच मार्ग तुमच्या समोर आहेत. शिवाप्पा तू किती बी पळालास, कुठं बी पळालास, तरी ह्याच पैशी यायचंय तुला. आणि काय रे शिवाप्पा, दिसरात माझी सकू करत असतोस आणि तिला तिच्या इटुऱ्यापासून दूर करतोस. आणि काय रे सकू, हे चालतं वय तुला? तुझा माझा आणि इटुऱ्याचा खेळ संपला नाही अजून. इटुरायाला कुलपातून काढायचा खेळ चालला होता ना आपला. लय खेळ बाकी अजून, आणि तू मधूनच खेळ सोडून चाललीस, इटुरायाला सोडून चाललीस तू. अरे बघ रे, हे बघ हे. अरे शिवाप्पा बघ 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 रे, तिला किती त्रास होतोय बघ. नको रे तिला त्रास तू. बंद करा तुमचा मानभावीपणा आणि हा ढोंगीपणा. जास्त आवाज करायचा नाही, नजर काही देत आहेस तू आमच्या. कर्जाच्या काढण्या घातल्यात आम्ही तुझ्या हातात, पायात आणि गळ्यात. पंख छाटलेल्या पाखरानं उंच उडायचं सपान बघायचं नाही. बघितलंच ना रे, राक्षस आजोबा आपण किती बोलतायत. तू त्यांना धडा कधी शिकवणार पांडू, किती कासावीस झालायस रे बाळा. तुम्हाला नाही का पुरीच्या आठवण येत? येते रे बाळा. माझा जीव लागेना. हो, जीव नाहीच लागणार, पण ते कायमचे गाव सोडून गेले आहेत का? येतील परत. तोपर्यंत आपण धीर धरूया. आणि हो, असा रिकामा झुला झुलवायचा नाहीये बाळा. जा तू खेळ बघू. नाही बुवा आजा, माझ्या छातीतले धडधड होते. बुवा, वैद्य बुवा, तुझ्याने सांगत आला का सकू आली, शिवाप्पा आले, समजे माघारी आले. काय? माझी पुरी परत आली? हा, किती माया आहे बघा पोराच्या उरात. खरंय, जन्म मृत्यू काय त्याच्या हातात आहे. अहो, काय बोलताय? मग ऐकलंस ना तू काय म्हणाला? तू मरू सुद्धा देणार नाही, मरू सुद्धा देणार नाही म्हणजे? अहो, पण तुम्ही मरणाचा विचार का करताय?
काय चाललंय तुमच्या मनात? काहीतरी अभद्र आणि चुकीचं आहे एवढं कळतंय मला. आता आणखीन काय चुकीचं व्हायचं राहिलंय? माझं प्रत्येक पाऊलच खोलात पडतंय. अहो, पण या सगळ्यातून सुटकेसाठी मरून किंवा पळून जायचे विचार का करायचे आपण? दृष्टी तशी सृष्टी उमा, नजरेपेक्षा मनाला जे दिसतं ना ते महत्वाचं आहे. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचे माता पिता ते नाही का, छळाला प्रायश्चित्त म्हणून त्यांनी जीव दिला होता. का? आपल्या मुलाला त्रास होऊ नये म्हणून. त्यांनी जीव दिला होता असंच म्हणतात सगळे. पळून गेले होते असं नाही म्हणत ना. पुरे 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 मला काय होतंय मलाच कळना. मला गोड बी वाटतंय आणि भ्या बी वाटतंय. मारुती काका म्हणाले की तू परत आलीस तसा धावत आलो बघ. तुझ्या वाचून करमतच नव्हतं ग मला. तुझ्यासारखी काम लावणारी कुणीच नाही. ही फुगली नाही आणि चिडली बी नाही. हा, नक्कीच त्या राक्षसाचा विचार करत असेल की तू आता काय करन. कळलं, मला बी त्याच भ्या वाटते. तू उगाच चालीस पुरे. तो राक्षसाचा लय छळ करतो ना तुझा. एक दिवस मी धोंडू काकांच्या खांद्यावर बसून त्याच्या पांढरे मिशा चुपटणार आहे. उगाच चालीस तू पुरे. गेली असतीस तर सुटली असतीस तू. सुटायचं नाहीये पांडू, सोडवायचंय.